सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य। व्याहामांडवा परिसरात दिनांक 10 डिसेंबर 2024 मंगळवार रोजी रात्री 1 ते 2 वाजेच्या दरम्यान वडगाव रस्त्यालगत असलेल्या शेतवस्तीवर 7 ते 8 चोरट्यांनी जवळपास 2 तास धुमाकूळ घालत हत्यारासहित वृद्धांना मारहाण करून सोन्याच्या दागिन्यासहित हजारो रुपयाचा माल लंपास केल्याची खळबळजनक घटना घडली आहे। याबाबत सविस्तर वृत्त असे की व्याहामांडवा परिसरात वडगाव रस्त्यालगत आझम महमूद पठाण वय 75 वर्ष हे स्वतःच्या शेतामध्ये वास्तव्यास आहे। या ठिकाणी रात्री चोरट्यांनी धुमाकूळ घालत राहत असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये घुसून सोन्याच्या दागिन्यासह रोख रक्कम अंदाजे 80,000 रुपये लंपास केले आहे। तसेच अण्णासाहेब बर्डे यांच्या शेतवस्तीकडे मोर्चा वळवत अण्णासाहेब बर्डे यांना गंभीर मारहाण करून जखमी केले व त्यांच्या पत्नी यांच्या गळ्यातील व कानातील दागिने काढून घेतले। दरम्यान सदर महिलेच्या कानाला मार लागल्यामुळे महिला जखमी झाली आहे। सदरील घटनेची माहिती मिळताच व्याहामांडवा पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक राम बारहाते साहेब व जमादार शिंदे यांनी घटनास्थळी भेट दिली व वरिष्ठांना माहिती देताच पैठणचे DYSP भोरे साहेब, पाचोड पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीमती सांगळे मॅडम यांनी आपल्या कर्मचाऱ्यासह घटनास्थळी भेट दिली व श्वान पथक व फिंगरप्रिंटसह गुन्हे शाखे यांना पाचारण केले। या प्रकरणी पुढील तपास श्रीमती API सांगळे मॅडम व पोलीस उपनिरीक्षक राम बारहाते यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। दखनी स्वराज्य न्यूजसाठी शब्बीर भाई, व्याहामांडवा। सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य।